नमस्कार बालमित्रांनो, टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास 1 मधील नागरिक शास्त्र. सुस्वागतम मुलांनो. आज आपण या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 18 कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल भाग 1 या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पाठ क्रमांक 18 कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल. पहा बालमित्रांनो, तुमच्या समोर स्क्रीनवर काही चित्र दिलेली आहेत. 4 चित्र आहेत पहा, आणि त्या प्रत्येक चित्राखाली इसवी सन टाकलेला आहे. पहिल्या चित्राखाली इसवी सन 1950, दुसऱ्या चित्राखाली सन 1970, तिसऱ्या चित्राखाली सन 1990 आणि चौथ्या चित्राखाली म्हटलेलं आहे आज. ओके, म्हणजे पहा 1950 साली तिथे 2 व्यक्ती दिसत होत्या बघा, हो की नाही. आणि मग 1970 साली कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढली की कमी झाली हे तुमच्या लक्षात येते. वाढलेली पण दिसतीये आणि कमी झालेली पण दिसतीये, हो की नाही. कारण एक फोटो आपल्याला तिथे लावलेला दिसतोय बघा, म्हणजे त्या बाबांचं निधन झालेलं आहे, हो की नाही. 1990 साली दोघांचा मिळून फोटो लागलेला दिसतोय बघा, आजी आजोबांचे निधन झालेले आहे, हो की नाही. आणि त्याच्यानंतर आजची परिस्थिती काय आहे. मग बालमित्रांनो, तुम्ही काय करायचंय, तुमचे आई बाबा आजी आजोबांना विचारून तुमच्या कुटुंबाविषयी माहिती मिळवायची. मग काय माहिती मिळवायची आहे तर वर दिलेल्या वर्षी म्हणजे सन 1950, सन 1970, सन 1990 आणि आजचं तर तुम्हाला माहिती आहे, प्रश्नच नाही. मग ह्या 3 सणांमध्ये तुमच्या कुटुंबात किती माणसे होती, त्याच्यानंतर कुटुंबातील माणसांच्या संख्येत बदल झाला का, आणि हा बदल कशामुळे होत गेला, या सर्व गोष्टींची माहिती तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या संदर्भात मिळवायची आहे आणि मला सांगायची आहे. ओके. मग आता हे कुटुंबातील जी सदस्य संख्या आहे ही कमी जास्त होते, म्हणजे वाढते पण आणि कमी पण होते. मग याची कारणं काय असू शकतात बरं. कुटुंबातील माणसांची संख्या ही वेगवेगळी असू शकते, ती संख्या कायम तशीच राहत नाही, हो की नाही. मग ती कमी अधिक होत असते. मग याची कारणं काय असतात तर कुटुंबातील सदस्यांच्या लग्नामुळे कुटुंबांच्या सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ होते किंवा घट होते, हो की नाही. तुम्हाला माहिती, लग्नानंतर काकू किंवा वहिनी आपल्या घरी येते आणि आत्या असेल, ताई असेल आपल्या घरातली, तर ती दुसऱ्यांच्या घरी जाते, हो की नाही. मग जन्म किंवा मृत्यूमुळे सुद्धा कुटुंबातील सदस्यांच्या संख्येमध्ये बदल होतो. जन्म झाला की कुटुंबाच्या संख्यांमध्ये वाढ होते आणि मृत्यू झाला की घट होते. नवी पिढी जन्माला येते, त्याबरोबर कुटुंबाची वाढ होते. आणि मग म्हातारपण, आजार, अपघात या कारणांमुळे कुटुंबातील सदस्य दगावतात म्हणजे मृत्युमुखी पडतात. आणि मग त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी होते. आलं लक्षामध्ये. म्हणजे नवीन जन्म झाला, नवीन पिढी जन्माला आली, किंवा घरातील दादाचं लग्न झालं, काकाचं लग्न झालं, हो की नाही, तर आपल्या घरातील सदस्यांची संख्या वाढते. परंतु जर आपल्या ताईचं लग्न झालं, आपल्या आत्याचं लग्न झालं, हो की नाही, तर यामुळे आपल्या घरातील सदस्यांची संख्या कमी होते. म्हातारपण, आजार, अपघात या कारणांमुळे आपल्या कुटुंबातील सदस्य मृत्युमुखी पडतात आणि त्यामुळे सदस्यांची संख्या जी आहे कुटुंबातील ती कमी होत असते. आलं लक्षामध्ये. मग आता स्थलांतर म्हणजे काय. काही वेळा शिक्षणासाठी मुले मुली दुसऱ्या ठिकाणी जातात, तसेच कामधंदा, नोकरी व्यवसायानिमित्त
घरातील माणसे दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहू लागतात. मग अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला म्हणतात स्थलांतर करणे. हो की नाही? मग मुलं मुली शिक्षणासाठी आपलं घर सोडून इतर ठिकाणी राहायला जातात. हो की नाही? कामधंद्यानिमित्त, नोकरी व्यवसायानिमित्ताने आपण पाहतो ना, गावाकडची माणसं शहराकडे येतात. कामधंदा, नोकरी व्यवसायानिमित्त गावाकडचे मुलं मुली शहरामध्ये शिकण्यासाठी येतात, उच्च शिक्षण घेण्यासाठी येतात. कधी कधी परदेशात सुद्धा जातात कामधंदा, नोकरी व्यवसायानिमित्त. त्याचबरोबर शिक्षण घेण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलं मुली परदेशात सुद्धा जाऊन राहतात. हो की नाही? मग अशा प्रकारे स्थलांतर म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहणे, याला म्हणतात स्थलांतर करणे. मग विवाह, जन्म, मृत्यू आणि स्थलांतर यांमुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी अधिक होत राहते. अशा प्रकारचे बदल फक्त आपल्या कुटुंबातच होतात असे नाही, तर असे बदल संपूर्ण समाजातही होत असतात. तुम्हाला स्क्रीनवर 2 चित्र दिसत आहेत. एक आहे गावाकडचं चित्र आहे बघा, खेडेगावाचं चित्र आहे, आणि दुसरं आहे ते शहराचं चित्र आहे. मग हे गावाकडचे, खेड्याकडचे जे लोक आहेत, हे शिक्षणासाठी, कामधंदा, नोकरी निमित्ताने शहराकडे येत असतात. हो की नाही? म्हणजे यालाच म्हणतात स्थलांतर करणे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला म्हणतात स्थलांतर करणे. ओके. माहित आहे का तुम्हाला, पक्षी सुद्धा स्थलांतर करतात. अन्न आणि निवाऱ्यासाठी अनेक पक्षी स्थलांतर करतात, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतात. कशासाठी पक्षी स्थलांतर करतात, तर एक तर अन्न मिळवण्यासाठी आणि निवारा. हो की नाही? आपल्याला जसं घर हवं असतं राहायला, मग त्यांनाही निवारा हवा असतो. मग आकाशामध्ये इंग्रजी व्ही अक्षरासारखा आकार करून उडणाऱ्या हंसाचा थवा कधी तुम्ही पाहिलाय का? अत्यंत सुंदर दिसणाऱ्या रोहित पक्ष्यांविषयी तुम्ही कधी ऐकलंय का? हे पक्षी दरवर्षी ठराविक वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. काही पक्षी दूरवर उडत जातात, तर काही जवळच्याच ठिकाणी जाऊन राहतात. मग ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या दरम्यानमध्ये हा जो रोहित पक्षी आहे की नाही, हा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मग पक्षी हे नेहमी थव्याने उडतात. कसे उडतात? थव्याने. मग ते एकमेकांच्या सोबतीने एकत्र राहत असले तरी त्यांना काही माणसांसारखे कुटुंब नसते किंवा माणसांसारखा शेजारही नसतो. मनुष्य प्राणी हा एकमेव आहे की ज्याला कुटुंब आहे, ज्याला शेजार आहे. हो की नाही? पण पक्ष्यांचं तसं नसतं. ते जरी आपल्याला थव्याने उडताना दिसत असले तरी पण माणसांसारखे कुटुंब त्यांना नसते किंवा माणसांसारखा शेजारही त्यांना नसतो. हो की नाही? तुम्ही रोज संध्याकाळी जर आकाशाचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की कितीतरी पक्षी थव्याने घरट्याकडे परत जाताना आपल्याला पाहायला मिळतात. हो की नाही? सांगा पाहू. आता शेजारी दिलेली तिकिटांची जी चित्र आहेत ती तुम्ही पाहायची. मग समाजात झालेले कोणते बदल तिकिटांवरच्या चित्रांमधून तुम्हाला दिसत आहेत? कुटुंबातील माणूस काही कारणाने घरापासून दूर गेला की पत्राने किंवा दूरध्वनीद्वारे आपण आता त्याला, त्याचबरोबर इंटरनेटद्वारे आपण त्याच्या संपर्कात राहतो. मग या आधुनिक संपर्क माध्यमांमुळे जग जवळ आलेलं आहे. पहा, आता तुम्ही इथे चित्रांमध्ये विविध तिकीट आहेत आपली, आणि इथे तुमच्या लक्षात येईल, पहा इथे वरती जे आहे या ठिकाणी इथे हे फोन दाखवलेला आहे बा, दूरध्वनी. पूर्वीचा जो टेलिफोन होता बघा, तो कसा होता? हो की नाही? पण आता किती प्रकारे मोबाईल आलेले आहेत पहा. हो की नाही? असा फोन आता क्वचितच पाहायला मिळतो. हो की नाही? म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे महत्वाची गोष्ट अशी की आज हे फोन किंवा ज्याला आपण म्हणतो मोबाईलचं हे जे क्षेत्र आहे हे इतकं विकसित झालेलं आहे की आता जरी या क्षणी जरी आपण असं ठरवलं की अमेरिकेत बसलेल्या माणसाला आपण फोन लावायचा तर तो लावू शकतो. SMS करायचा तर तात्काळ त्याला आपण SMS करू शकतो, निरोप पोहोचवू शकतो. म्हणजे इतकं
इंटरनेटचं जे जग आहे हे इतकं विकसित झालेलं आहे की आपण आता त्याच्यामुळे हे संपूर्ण जग एक प्रकारे आधुनिक संपर्क माध्यमांमुळे जवळ आलेलं आहे, हो की नाही? आता पूर्वीचे जे छापखाने वगैरे होते, पूर्वी जे वृत्तपत्र व्यवसाय जो चालायचा, वर्तमानपत्र छापली जायची, त्याच्यामध्ये पण आता बदल झालेला दिसतोय. इथे एक छापखाना दाखवलेला आहे. त्याच्यानंतर इथे डाक तिकीट शताब्दीचं एक बघा, इथे एक इंडिया पोस्टेज म्हणून इथे एक हे तिकीट दाखवलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या निळ्या तिकिटामध्ये इथे रेल्वे दाखवलेली आहे पहा. मग आताची बघा, पूर्वीची सुरुवातीची रेल्वेगाडी पहा आणि आत्ताची रेल्वेगाडी पहा, खूप फरक आलेला आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथे शेवटी बघा शेतकरी दिसतोय, हिरवगार शेत दिसतंय, हो की नाही? पण आताच्या परिस्थितीमध्ये गावाकडे खेड्याकडे तुम्हाला अशी हिरवळ पाहायला मिळते. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं की शहरामध्ये सगळीकडे सिमेंटची जंगलं आपल्याला पाहायला मिळत आहेत, हो की नाही? आपल्या डोंबिवली शहराचं जर उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी तुम्ही जर डोंबिवली स्टेशनच्या आजूबाजूला जर पाहिलं तर तिथे छान अशी शेती वगैरे अशी होती. पण आता दिसतंय का तिथे काही? तसं काहीच नव्हतं. आता तिथे काहीच दिसत नाहीये, हो की नाही? पूर्वी जसं होतं तसं आता काहीच तिथे नाहीये. म्हणजे हा फरक पडत गेलेला आहे. आणि कुटुंबातील माणूस हा घरापासून दूर जरी गेला तरी पण तो पत्राने म्हणा किंवा भ्रमणध्वनीवरून, मोबाईलने, दूरध्वनीद्वारे किंवा इतर इंटरनेटच्या साधनांच्या द्वारे तो अतिशय आपल्या जवळ राहू शकतो. आपण व्हिडिओ कॉल करून, हो की नाही, त्याच्याशी संपर्क साधू शकतो, हो की नाही? म्हणजे हे सगळं आधुनिक माध्यमांमुळे शक्य झालेलं आहे. या इंटरनेटच्या आधुनिक माध्यमांच्या या संपर्क साधनांमुळे संपूर्ण जग आता जवळ आलेलं आहे आणि भरपूर प्रगती झालेली आहे माध्यमांमध्ये, हो की नाही? आज आपण या ठिकाणीच थांबणार आहोत. पहा आता स्वाध्याय सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 1, कोणकोणत्या कारणांमुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढते किंवा कमी होते? प्रश्न क्रमांक 2, स्थलांतर म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 3, कशासाठी पक्षी स्थलांतर करतात? प्रश्न क्रमांक 4, कोणत्या महिन्यात आपल्याला महाराष्ट्रात रोहित पक्षी अनेक ठिकाणी पाहायला मिळतात? आणि प्रश्न क्रमांक 5, कशामुळे जग जवळ आले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत आणि मला व्हॉट्सअपला पाठवायची आहेत. बालमित्रांनो, या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.